जालना के नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी जिलाध्यक्ष नारायण कुचे के भारतीय जनता पार्टी विधायक बबनराव लोनीकर से मुलाकात की। इस मुलाकात के बाद जिले में दानवे के वर्चस्व पर लगाम लगाने की चर्चा जोरों पर है। मनोमिलन 5 वर्षापासून आहे, पण योग्य वेळी योग्य काम करावं लागतं। नारायण कुचे जिल्हाध्यक्ष होण्यासाठी आम्ही सगळे बसलो होतो। नारायण कुचे होते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे प्रमुख पदाधिकारी। आमच्या 5 मीटिंग झाल्या आणि ते प्लॅनिंग आम्ही सगळं केलेलं आहे। नारायण कुचे जिल्हाध्यक्षांना उठून एका घंट्यात नाही झालं, मनोमिलन झालेलंच आहे। पण ते ज्या दिवशी जिल्हाध्यक्षपद जाहीर झालं त्याच दिवशी माझ्याकडे भेटीसाठी येणार होते, पण मी परभणी जिल्ह्यात होतो, लग्नाला गेलो होतो एका। त्यांना म्हणलं तुम्ही पहिलं माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून या, प्रदेशाध्यक्षांना भेटून या आणि मग माझ्याकडे या। ते जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर हे खरं आहे की पहिल्यांदा माझ्याकडेच भेटीला आले। आम्ही एकत्र आहोत। पूर्वी पण 2 कार्यकारिणी आपल्याला जिल्ह्यात बघायला मिळाल्या। कुठेतरी ग्रामीण भागातल्या भाजपच्या कार्यकर्त्यावर जे संघर्षी निगडीत होते, विद्यार्थी परिषदशी निगडीत होते, यांचा कुठेतरी एका प्रकारे अत्याचार झाल्याचा सुद्धा बोलल्या जात होतं। त्यामुळे 2 कार्यकारिणी बघायला मिळत होत्या। आता या नवीन जिल्हा अध्यक्षाच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार का? माजी खासदार प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जालना जिल्ह्याची कार्यकारिणी करताना, खरं तर मी बी 17 वर्ष जिल्हाध्यक्ष राहिलो भारतीय जनता पक्षाचा, युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष राहिलो, किसान मोर्चाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष राहिलो, माजी मंत्री कॅबिनेट मंत्री राहिलो। आणि मग आम्हाला विश्वासात घेतलं नाही, ठीक आहे, पण पक्ष म्हणून आम्ही शिस्तीचे कार्यकर्ते आहोत। पद येतात जातात, अनेक लोकांना पद मिळाली नाही, या पक्षातून त्या पक्षात जातात। आमदार खासदार मुख्यमंत्री एका मिनिटात एखादं मंत्रीपद नाही भेटलं, तिकीट नाही भेटलं की पक्ष बदलतात। मात्र आम्ही 40 वर्ष एकाच पक्षात। माजी खासदार प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांनी वन साइड केलं, त्याच्यामुळे 2 कार्यकारिणी वगैरे झाल्या नव्हत्या। असा अन्याय झाल्यामुळं आमच्या कोट्यातली जी पदं होते, युवा मोर्चाचं जिल्हा अध्यक्ष पूर्वीपासून परतूर मंठ्याच्या वाट्याला होतं, किसान मोर्चा घनसावंगीच्या वाट्याला होता, महिला मोर्चा जिजाबाई जाधव आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष होत्या, आमचे 3 उपाध्यक्ष असायचे माझ्या कोट्यात, वीरेंद्र धोका, संजय तौर, परतूरचे आमचे बीडी पवार, 3 उपाध्यक्ष माझ्या वाट्याला असायचे, एक सरचिटणीस असायचा। तर ते पाळलं पाहिजे आणि फार काही मोठी गटबाजी नाही इथं। आम्ही दोघं मिळूनच ठरवत होतो। कार्यालयात जर झाडाला फडा घ्यायचा झाडू तर आम्ही दोघं मिळून विचारानं करायचो, पण मधल्या काळात शेवटी काही अन्याय झाल्याच्या भावना आमच्या कार्यकर्त्यात झाल्या आणि त्याच्यामुळे आमच्या कोट्यातलीच पद आम्ही डिक्लेअर केली। 2 जिल्हा कार्यकारिणी नव्हत्या, एकच जिल्हा अध्यक्ष होता। पक्ष मोठा झाला की या गोष्टी होत राहतात। यावेळेला पक्षाने समतोल बॅलन्स केलेला आहे। त्याच्यामुळं नारायण कुचेच्या नेतृत्वात आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुका जिंकू आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला होता अशी भावना कार्यकर्त्यांची होती। तर निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही केंद्रात सत्ता आपली आहे, राज्यात सत्ता आपली आहे, तर जिल्हा परिषद पंचायत समितीत आपली सत्ता असली पाहिजे आणि म्हणून यावेळेला आम्ही ताकदीनं करू। आणि मित्रपक्ष सुद्धा अर्जुनराव खोतकर आहेत, मी आहे, हिकमतदादा उडान आहेत, आमच्या वारंवार बैठका होतात, आम्ही बसतो की आता यापुढं या जिल्ह्याला महायुतीचा बालेकिल्ला करायचा आहे। 5 आमदार निवडून आलेले आहेत, महापालिका महायुतीच्या ताब्यात, जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात, आणि आम्ही सगळ्यांनी बसून हा जिल्हा विकासासाठी पुढे न्यायचा, विकासाच्या मुद्द्यावर एकत्र राहायचंय। अशा संदर्भातल्या बैठका आमच्या झालेल्या आहेत।